नमस्कार. Last time we solved examples in 9.2. प्रॅक्टिस सेट 9.2 मध्ये आपण पहिले 5 गणित सोडवले होते. आता आपण उरलेले गणित पाहणार आहोत. त्यातलं 6वं गणित बघा. मी गणित वाचतोय. सरफेस एरिया ऑफ कोन इज. आता सरफेस एरिया ऑफ कोन म्हणजे नुसता सरफेस एरिया शब्द आहे. सो इट इज अ कर्व सरफेस एरिया म्हणजे SC 188.4. CM स्क्वेअर CM. त्यानंतर अँड इट्स स्लॅन्ट हाईट L 10 CM. अगेन फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट. यू हॅव टू फाइंड H. आणि पाय किती घ्यायचा 3.14. झालं. मराठीमध्ये सांगतो बघा. शंकूचे वक्र पृष्ठफळ 188.4 चौरस सेंटीमीटर आहे. वक्र पृष्ठफळ 188.4 चौरस सेंटीमीटर आहे. त्याची लंब उंची 10 सेंटीमीटर असेल. लंब उंची 10 सेंटीमीटर असेल. मराठी पुस्तकातलं 6वं गणित. लंब उंची म्हणजे h बरोबर 10 सेंटीमीटर. तर ते लंब नाही सॉरी जर त्याची तिरकस उंची 10 सेंटीमीटर असेल. तिरकस म्हणजे L. तर लंब उंची काढा म्हणजे h काढा. म्हणजे आपल्याला SC दिला आहे म्हणून पाय r L. SC ची दिला 188.4. पायची किंमत 3.14. R माहिती आहे का नाही पण L माहिती आहे 10. 188.4 भागिले 3.14 गुणिले 10. हे दोघं जण भागिले होते. इथं फक्त राहील R. दशांशानंतर 1 घरे म्हणून खाली 10 येते. दशांशानंतर 2 घरे म्हणून वरती 100 येते. वाय नंतर 2 घर म्हणून 100. 1 घर म्हणून खाली. बघा हे कॅन्सल होईल. 188 ला 30 जाऊ भागू आपण. 1884 ला इथे 188 पहिला भाग जाणार नाही. 8 ने भागला समजा. आता बघा बरं पहिले 4 आहे. 4च्या पाड्यात 4 एक स्थानी 4 कधी येतो. 4च्या पाड्यात 4 सख 24. 4 सख 24 आहे ना. 6 24 6 9 8 6 12 R बरोबर 6 सेमी. आलं का लक्षात. मला मिळाला R. मला R नकोय. मला काय पाहिजे H. L माहिती आहे R माहिती आहे H काढायचं आहे. पायथागोरस प्रमेयाने पायथागोरस थेरम L वर्ग बरोबर R वर्ग अधिक H वर्ग. L म्हणजे 10 चा वर्ग. R म्हणजे 6 चा वर्ग. 100 बरोबर 36 अधिक H वर्ग अधिक 36 वजा होईल 2 वर्ग मग घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. बघा मी SC चं सूत्र वापरलं. फॉर्म्युला वापरला. किती भरल्या R मिळाला मला. पण मला R नव्हता लागत. मला H पाहिजे होता. लंब उंची परपेंडिक्युलर हाईट. पायथागोरस वापरला. त्यात किती भरल्या स्क्वेअर केले आणि मला काय मिळाला H मिळाला 8 CM 8 सेंटीमीटर. 7वं व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1212 म्हणजे 1212 CM क्यूब. V इज इक्वल टू ओके. and its height is 24 CM. आता तुम्हाला त्याची हाईट दिली आहे. नुसतं हाईट शब्द आहे ना. नुसतं हाईट मग H. आणि काय काढायचंय. फाइंड सरफेस एरिया ऑफ कोन. फाइंड सरफेस एरिया म्हणजे कर्व सरफेस एरिया. यू हॅव टू फाइंड SC. आता मराठीत सांगतो बघा. एका शंकूचे घनफळ 1212 घ सेमी आहे. घनफळ म्हणजे V 1212 घ सेमी. जर त्याची उंची 24 सेंटीमीटर असेल. नुसती उंची शब्द आहे.
उंची शब्द आहे म्हणजे लंब नाही तिरकस नाही म्हणजे याचा अर्थ ती लंब आहे h बरोबर 24 तर तिचे वक्र पृष्ठफळ काढा किंवा नुसतं पृष्ठफळ काढा. एकूण पृष्ठफळ शब्द आला तर st आणि नुसतं वक्र पृष्ठफळ असेल तर नुसतं पृष्ठफळ असेल तर sc. आता बघा v बरोबर 1/3 पाय वर्ग h पायची किंमत दिलेली आहे 22/7 12 1/3 22/7 r चा वर्ग आणि h किती आहे 24 भागिले गुणिले होती खालची मंडळी वर आली बघा 3 आणि 7 वरती आली आणि डिवाइडेड बाय 12 आणि 24 सॉरी 22 and 24 22 आणि 24 या वर्ग असला भाग द्या बरं 3 1 3 3 8 24 12 12 8 ने भागा आपण 8 1 8 8 5 40 भाग जात नाही. 11 ने भागा 11 1 11 भाग जात नाही. 12 12 चे तिथं पण प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा सगळ्यांनी पुस्तकामध्ये 1232 करून घ्या 1232 पुस्तकात दुरुस्त करून घ्या 1232 पाहिजे 1232. आता 8 ने भागा बघा 8 1 8 8 1 8 8 5 40 8 32 8 ने भागलं बघा 154 केले आणि 22 1 22 22 7 154 7 गुणिले 7 2 बा वर्गमूळ घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड दोघांचा एक जण घ्या r बरोबर 7 cm हा 7 चा वर्ग आहे ना बरोबर आहे का टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड सो r इज इक्वल टू 7c. आता r मिळाल्यावर तुम्हाला काढायचा आहे sc काढायचा sc बरोबर आहे का. पण sc काढण्यासाठी तुम्हाला sc चा फॉर्म्युला आहे पाय r l तुम्हाला लागेल l लागेल r आता काढला आपण पण l आहे की पुढे यल काढण्यासाठी पायथागोरस प्रमेय पायथागोरस थेरम सूत्र लिहायचं यल काढायचं आहे आर किती आला आता 7 चा स्क्वेअर एच किती आहे 24 7 चा वर्ग आणि 24 चा वर्ग 49 आणि 576 यल चा वर्ग 625 625 हा 25 चा स्क्वेअर आहे 25 चा वर्ग आहे दोघा वर्ग म्हणून घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड वर्ग निघून जाईल l बरोबर किती 25 सूत्रात किमती भागल्या मला l ची किंमत मिळाली. आता sc बरोबर 22/7 r किती 7 हा किती 25 तुम्हाला काढायचं sc सूत्र लिहिलं 7 7 कॅन्सल 22 गुणिले 25 25 गुणिले 50 50 आणि 5 चौरस सेमी cm स्क्वेअर. अशा पद्धतीने वक्र पृष्ठफळ संपूर्ण वक्र पृष्ठफळ 550 चौरस सेंटीमीटर आहे. कर्व सरफेस एरिया कोन इज 550 cm स्क्वेअर. कॅल्क्युलेशन्स काळजीपूर्वक करा. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. या ठिकाणी 7वं गणित पण आपलं झालंय. आता आपण जाऊया 8व्या गणिताकडे. द कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज SC. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज 200 स्क्वेअर cm. SC बरोबर. अँड इट स्लॅंट हाईट स्लॅंट म्हणजे L पन्नास आहे 50. फाइंड टोटल सरफेस एरिया ST
आता परत सांगतो मराठीमध्ये सूत्र, मराठीमध्ये गणित असते बघा. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 2200 चौरस सेंटीमीटर आहे. वक्र म्हणजे SC 2200. त्याची लंब उंची 50 सेंटीमीटर असते. त्याची तिरकस उंची 50 सेंटीमीटर. तिरकस म्हणजे L 50 सेंटीमीटर असल्यास त्याची एकूण पृष्ठफळ काढा. एकूण पृष्ठफळ म्हणजे ST. बघा आता या गणितामध्ये STचं सूत्र असं आहे बघा, पाय r कंसात r अधिक L असं सूत्र आहे, बरोबर. आणि तुम्हाला दिलाय SC दिलाय बघा. SC 2200/7 r माहित नाहीये पण L माहिती आहे 50. मग 2200/7 गुणिले होईल, 7 मल्टिपल होईल, 22 आणि 50 डिवाइड होतील. 22 आणि 50 भागिले होईल. 1 0 गेला. 22 1 22 22 0 0. आर किती आला? 70. कळतंय का हे? 0 0 गेला. हा 70 नाही, 5 1 5 5 2 10 14 येईल. 14 कळलं भाई? 1 0 गेला. 22 1 22 22 0 10 5 1 5 5 2 7 2 14 आला. आणि आपल्याला काढायचं आहे ST बरोबर पाय r कंसात r अधिक L 22/7 r किती म्हणे 14. 14 अधिक किती 50. 14 अधिक 50 50 60 64. 7 दुने 14 22 दुने 44 64. 64 ला 44 ने गुणा 4 चौक 16 44 24 आणि 1 25. अशा पद्धतीने आपल्याला एकूण पृष्ठफळ मिळेल 2816. या ठिकाणी आपलं 8वं गणित झालेलं आहे बघा. 8वं गणित किती आलं उत्तर? 2816. अजून काय विचारलंय का आपल्याला? फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, एवढंच विचारलेलं आहे. आलं का लक्षात? STचं सूत्र लिहिलं पाय r अधिक L 22/7 14 14 आणि 50. ही बेरीज झाली 64. 7 दुने 14 22 दुने 44 गुणिले 64 आणि आपण करायला 2816. जर तुम्हाला याच्या ठिकाणी याचं व्हॉल्यूम काढायला सांगितलं असतं ह्याच गणितामध्ये, म्हणजे V बरोबर 1/3 पाय r बरोबर H आहे का? नाही, बरोबर आहे का? जर का तुम्हाला या गणितामध्ये H काढायचा, सॉरी व्हॉल्यूम म्हणजे घनफळ काढायचं असेल तर तुम्हाला H माहित पाहिजे. मग L 50 आहे, R 14 आहे. पायथागोरस प्रमेयाने H काढायचा. कशाने? पायथागोरसच्या प्रमेयाने H काढायचा. आणि H माहित झाला की हे सूत्र वापरायचं. कळलं का? आता 9व्या गणिताकडे इंग्लिशमध्ये वाचतो. देर आर 25 पर्सन्स इन अ टेंट विच इज कोनिकल इन अ शेप. कोनिकल शेप आहे आणि 25 पर्सन इन अ टेंट, त्याच्यामध्ये 25 लोक आहेत टेंटमध्ये. किती लोक आहेत? 25. टेंट म्हणजे कोनिकल म्हणजे असं तंबू आहे आणि 25 लोक आहेत, बरोबर. आता पुढे काय म्हणतायत ते? एव्हरी पर्सन नीड्स एन एरिया ऑफ 4 स्क्वेअर मीटर. प्रत्येकाला 4 स्क्वेअर मीटर एरिया लागतो. लोक इथे बसलेले आहेत, वरती हवेत बसलेले आहेत, हा खाली, म्हणजे त्याला प्रत्येकाला किती जागा लागते? 4 स्क्वेअर मीटर ऑफ ग्राउंड इनसाइड द टेंट. इनसाइड द टेंट, टेंट मध्ये जी ग्राउंड आहे त्यातली 4 स्क्वेअर मीटर एका माणसाला लागते. इफ द हाईट ऑफ टेंट इज 18, H बरोबर 18 मीटर हाईट. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ टेंट. तुम्हाला करायचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला दिला होता बघा.
तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं. एच तर दिलेलंच. मग मला सांगा इथे एक माणसाला किती जागा लागते? 4. असे किती लोक आहेत? आणि सगळे 25 लोक बसतायत. 25 गुणिले 4 हे कोणाचा एरिया आहे? खालच्या जमिनीचा. खालच्या जमिनीचा म्हणजे पायाचा, बेसचा. बेस कसा आहे त्याचा? पाया कसा आहे? वर्तुळाकार. म्हणजे एरिया ऑफ बेस, तळाचं क्षेत्रफळ मिळेल. तळाचं क्षेत्रफळ कसं मिळेल? एरिया ऑफ बेस, तळाचे क्षेत्रफळ बरोबर 25 लोक आहेत आणि एकाला 4 लागते. 25 लोक आहेत पैकी प्रत्येकाला 4 स्क्वेअर मीटर, चौरस मीटर जागा लागते. म्हणजे 25 गुणिले 4 100 स्क्वेअर मीटर किंवा चौरस मीटर जागा लागते. म्हणजे पाय आर वर्ग. एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला काय ऍक्च्युअली? हा पाय आर वर्ग आहे. 1/3 पाय आर वर्ग दिलाय तुम्हाला 100 आणि एच किती दिलाय? 18. घ सेमी किंवा CMQ अशा पद्धतीने याचं उत्तर येतं 600. आता मराठीमध्ये सांगतो बघा, मराठीत सांगतो आहे. एका तंबूमध्ये, एका शंकवाकृती तंबूमध्ये 25 लोक आहेत. प्रत्येक व्यक्तीला आतील जमिनीवर 4 चौरस मीटर जागा व्यापत असेल. प्रत्येक व्यक्तीला 4 चौरस मीटर जागा असेल आणि जर तंबूची उंची 18 मीटर असेल, उंची म्हणजे h, मग एका व्यक्तीला लागणारी जागा 4 चौरस मीटर. एका व्यक्तीस लागणारी जागा 4 चौरस मीटर. तर 100 व्यक्तीला लागणारी जागा, 25 व्यक्तीला लागणारी जागा 25 गुणिले 4 म्हणजेच ती तळाचं क्षेत्रफळ येईल. म्हणजेच एरिया ऑफ बेस तळाचं क्षेत्रफळ 25 चौक 100 आलं. आणि तुम्हाला काढायचं घनफळ म्हणजे व्ही काढायचं आहे. व्हीचं सूत्र लिहिलं. तळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय आर वर्ग असतं बरोबर. 1/3 पाय आर वर्ग किती? 100 आणि एच किती? 18. 3 सख 18. 100 गुणिले 6 600. म्हणजे उत्तर काय येईल? व्हॉल्यूम ऑफ टेंट इज 600 cm3. शंकूचे घनफळ 600 घ सेमी आहे. आता याच्यातलं शेवटचं गणित. इन अ फील्ड, आता इंग्लिश मध्ये समजून सांगतो आधी. इन अ फील्ड ड्राय फूडर फॉर कॅटल इज हेप्ड इन अ कोनिकल शेप. बघा बरं, आता ड्राय फूडर फॉर द कॅटल इज हिप्ड. आता हे काहीच नाही कळलं आपल्याला इंग्रजी मधलं समजा, तर कोनिकल शेप हे तर कळलं ना. बरं, द हाईट ऑफ कोन इज 2.1 मीटर. हाईट ऑफ कोन म्हणजे हाईट म्हणजे कोन h. हाईट ऑफ कोन इज 2.1 मीटर. पुढे हाईट ऑफ कोन इज 2.1 मीटर and diameter of base is 7.2 meter. Diameter of base म्हणजे D किती रे? 7.2 मीटर. D बरोबर 2R. 7.2 बरोबर 2R. 7. हा गुणिले 2 भागिले होईल. दशांश चिन्ह काढून दिलं बरं फक्त 36 येईल. म्हणजे तुम्हाला काय मिळाली? R. D बरोबर 2R. D च्या जागेवर D भरला, गुणिले 2 भागिले आला, पॉईंट हाकलून दिला. बेत्रिकसा 12 36 3.6. दॅट इज द रेडियस R. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ फूडर. व्हॉल्यूम ऑफ फूडर म्हणजे V काढायचा आहे तुम्हाला. ओके. इफ इट इज टू बी कव्हर्ड बाय पॉलिथिन इन रेनी सीझन, जर पावसाळ्याच्या दिवसात त्याला पॉलिथिन म्हणजे प्लास्टिकचं कव्हर लावला, देन
हाऊ मच मिनिमम पॉलिथिन शीट इज नीडेड, तर त्याला किती पॉलिथिन शीट लागेल. आता मला सांगा, पॉलिथिन शीट लावायचे म्हणजे हा असा आकार आहे, समजा याला पॉलिथिन शीट लावायचं म्हणजे इथं लावणार, खाली थोडी लावणार. म्हणजे तुम्हाला काढायचंय SC, बरोबर. आता बघा, मराठीमध्ये काय होईल बघा. कोणाची उंची 2.1 मीटर असेल म्हणजे कोणाची उंची म्हणजे h 2.1 आणि त्याच्या तळाचा व्यास 7.2, तळाचा व्यास d बरोबर 7.2, आपण r काढला तर त्याचे घनफळ काढा. व्हॉल्यूम ऑफ फुडर, तर त्याचे घनफळ काढा म्हणजे v काढा. आणि जर त्याला प्लास्टिकचं कव्हर लावायचं असेल, प्लास्टिकचं आवरण घालायचं असेल तर किती प्लास्टिक लागेल. प्लास्टिकचं आवरण हे आपण शंकूच्या फक्त वक्र भागामध्ये कर सरफेसमध्ये टाकणार आहे, खाली टाकायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला SC काढावं लागेल. गणित दिसतं तेवढं सोपं नाही, कॅल्क्युलेशन स्पीड समजून घ्या. आता V 1/3 पाय h 1/3 पायची किंमत दिलेली आहे का, हो. 22/7, r किती आहे 3.6 आणि h किती आहे म्हणे 2.1. आता 1/3 22/7 3.6 मला लिहा. मी काय केलं, फक्त 3.62 टाइम्स लिहिला, बाकी काहीच नाही केलं. आता रिमूव्ह द पॉइंट, असे चिन्ह काढून टाका. 36/10 36/10 21/10, बरोबर. 7 त्रिक 21 3 3 कॅन्सल. 22 गुणिले 36 गुणिले 36 छेद 10 3 नाही म्हणजे एकावर 3 शून्य. आता 36 गुणिले 36 करा, त्याला 22 ने गुणा. 6 6 36 18 3 3 7 18 3 53 1 10. गुणिले 22 बेसक 12 बेनव 18 आणि 19 बेसक 12 बेनव 18 19 बेदोन 4 आणि 5 आणि 2. तीन शून्य काढून घ्या. घ सेमी मीटर किंवा मीटर क्यूब अशा पद्धतीने त्याचं घनफळ जे आलं 28.512 आलं. त्याचं व्हॉल्यूम जे आहे 28.512 मीटर क्यूब. नाव यू हॅव टू फाइंड द रिक्वायर्ड polythene sheet. That means you have to find SC. For that SC साठी बघा, SC चं सूत्र आहे pi r l. You have to require L, but L is not given. L आहे का तुम्हाला वक्रपृष्ठ पकडण्यासाठी L लागेल. L माहिती नाही, मग पायथागोरस थेरम, पायथागोरस प्रमेय L वर्ग बरोबर r वर्ग अधिक h वर्ग. L नाही माहिती, r किती आहे 3.6 चा वर्ग अधिक h 2.1 चा वर्ग. L चा वर्ग बरोबर 1296. 36 आहे ना, 3.6 गुणिले 3.6 गुणाकार 1296, दोन घर पॉइंट म्हणून 12.6. 21 चा वर्ग 441 आहे, दोन घर आहेत म्हणून 4.41. बेस 4.5 7 4 13.
37 बरोबर आहे का? आता याचे अवयव दोघा वर्गमूळ घेऊन टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड बघा बघा 17.37 आणि 17.37 17 3 ने भागले जातात पॉइंट नाही असं घेतात 3 5 15 3 7 21 3 9 27 3 1 3 3 9 27 3 3 9 13 आता 193 आहे बघा म्हणजे 17. 3 3 9 आता 1737 जो आहे हा कशाचा वर्ग आहे 1700 आता बघा बरं का जमलं मी 1600 घेतलं तर हा 4 चा आहे एक 0 घेतो 40 चा वर्ग 1600 40 चा वर्ग 1600 आणि 50 चा वर्ग 2500 या दोघांच्या मध्येच नाही 1700 पण 1600 नंतर लगेच 1700 म्हणजे 40 च्या थोडंसं पुढे असेल 1737 आहे चाळीस 41 करून बघू आता हे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढा सगळ्यात सोपं तुम्हाला माहिती भागाकार पद्धतीने 1737 बरोबर आहे का 4 4 4 चौक 16 4 4 8 बघा 8 वर 1 ठेवलं 81 होतं 0 ठेवलं सॉरी गट द्यायचं 8 वर 1 ठेवला 1 चा भाग केला 81 81 सातून 1 गेला 6 8 8 4 12 8 5 13 0 घेतला 82 5 2 10 5 8 40 41 रुपये 82 सॉरी 82 वर 5 ठेवला 5 5 25 प्लस 2 10 2 12 5 40 आणि 41 रुपये 82 वर 1 ठेवला 821 हा सॉरी याच्या पुढची दुसरी जोडी घ्या ना आपण 5 6 ठेवला 6 6 36 12 3 15 48 आणि 49 बघा हे बघा 6 1 6 7 करून बघू आपण 7 7 49 7 2 14 4 18 7 8 56 आणि 57 म्हणजे समजा 6 ठेवला 6 6 36 12 3 15 48 आणि 49 म्हणजे इथं आधी 6 चा भाग जाईल 49 56 5606 10 6 गेले 4 9 5 गेले 4 5 9 गेला म्हणून 9 6 600 49
करून घेतला 0 म्हणजे हा 7चा भाग जाईल म्हणजेच एल बरोबर 4.137 अप्रॉक्सिमेट 4.17 थोडंसं अवघड होईल बघा 4.17 आलं ते आता 4.17 आल्यानंतर तुम्हाला काय काढायचं सांगितलंय मीटर येते हे एस सी काढायचं आहे तुम्ही एस सी सूत्र वापरा पाय आर एल 22/7 आर किती आलं आहे 3.6 आणि हा आला 4.17 बघा पायची किंमत तुम्हाला दिलेली आहे त्यांनी किती दिलेली आहे 22/7 आता तुम्ही काय करायचं आहे 7 ने भाग जात नाही 7 5 35 नाही जात भाग तिघांचा गुणाकार करायचा आहे आणि अप्रॉक्सिमेट उत्तर लिहायचं 1 2 तिघांचा गुणाकार त्याला 7 ने भागायचं आणि अंदाजे 2 घर पॉईंट आणायचे अशा पद्धतीने या ठिकाणी आपला 9.2 संपलेला आहे आपण थांबूयात धन्यवाद